मंडळींनो नमस्कार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी अनेक डावपेच आखले गेले. संपूर्ण पक्ष ताब्यात घेतला, संपूर्ण पक्षच फोडला. तसे उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेकांनी वेगवेगळे आरोप करून बाहेर पडले. त्याचवेळी उद्धव ठाकरे निर्णय घेतला, जे राहतील ते राहतील, जे जातील ते जातील. असं बघता बघता उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली होती. मात्र जाणारे सत्तेचं समीकरण आणि आपल्या पदाचं समीकरण जुळवण्यासाठीच व्यस्त होते. मात्र निष्ठावंत म्हणून मोजकेच राहिले आणि मोजक्यांचेच आता दिवस आल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला जड वाटू लागले आहे, तर शिंदे गटाचीही डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना या ठिकाणी जबरदस्त रंगत असतानाच उद्धव ठाकरेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाला जड वाटू लागली आहे. अशातच ठाकरेंना सोडून गेलेल्यांची संख्या थांबली आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये पक्षप्रवेशासाठी रांगच आता लागलेली दिसत आहे. ठाकरेंचा पक्ष संपेल असं वाटणाऱ्यांना आता ठाकरेंच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होताना दिसत असल्यामुळे आता त्यांना धक्क्यावर धक्के बसले आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे 2000 गाड्या घेऊन या ठिकाणी एक मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पवन पवार यांनी वंचितची उमेदवारी मिळवली आणि या वंचितमध्ये पवन पवार यांनी तब्बल 1,09,981 मते मिळवली. आता पवार यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे ठाकरेंची तर ताकद वाढलीच, पण या ठिकाणचं समीकरण बदललेलं आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आणि नाशिकमध्ये मतदारसंघातील वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी आलेले संजय राऊत यांच्याकडे पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली आणि उद्धव ठाकरेंच्या संमतीने पक्षप्रवेश देखील मिळाला. या ठिकाणी भाजपाला माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे यांच्यासह अनेक समर्थकांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केल्याने या ठिकाणी भाजपाला मोठा धक्का देखील बसलेला आहे. 1,00,000 मते मिळवणारे पवन पवार ठाकरेंच्या सेनेत आल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भाजपलाही धक्का बसलेला आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.